बऱ्याच गावात मंदिराचीच जागा कोरीत येत. एक जण म्हणला, काय हो महाराज 100 बऱ्याच सांगतात देवाला जागा, कुठं देवाला पोरं होतेत. म्हणलं देवाला पोरं होत नाही सोमळ्या, पण तू हे पैठणच्या तळ्यात टाकी तू का? हे आपण हे ते देवाचीच लेकरं आहेत ना, आपल्यालाच बसायला जागा लागते, आपण त्याचीच लेकरं आहेत ना, त्याला होत नाहीत ना. आपण झालो ते त्याचेच येत, आणि त्यानं जर अवकृपा केली तर आपल्याला होतच नाही. तर विठला 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 विठला. म्हणून अशी प्रार्थना स्थळ आहे आपल्यासाठी. हे पटांगण म्हणजे आपल्या उद्धाराचं प्रार्थना स्थळ आहे. याच्याकरता हे लहान होता कामा नये. पुनश्च गावकऱ्यांना जेवढी गावात आडनावाची मंडळी असतील तेवढ्याला धन्यवाद देतो. अभंगावर येतो, सर्व आभूती दया साधू म्हणावे ऐशिया. ज्याच्या अंतकरणात दया आहे त्याला साधू म्हणतात. दया नाही का, त्याला किती जरी संस्कृतचे श्लोक पाठ असतील तर तो पाखंडी म्हटले. तो अभ्यासाचा भाग आहे, अभ्यासाचा भाग आहे. तुम्हाला सांगतो, बुद्धी जर चंटा असेल तर कोणालाही अभ्यास करता येतोय. एक नाव लक्षात असेल तुमच्या, तुम्हाला तुमच्या समाजातलं हिंदू संस्कृतीतला माणूस सांगितला तर थोडं आगळं वेगळं वाटेल. मुस्लिम समाजाचे युम पठाण प्रचंड विद्वान ज्ञानेश्वरीवरचा अभ्यास. ते जातीन कोण आहेत? मुसलमान आहेत. मला सांगायचं एक, अभ्यास केल्यावर कोणालाही अभ्यास करता येते, कोणालाही गीता पाठ होती, कोणालाही ज्ञानेश्वरी पाठ होती. फक्त त्याच्यासारखं वागणं मात्र हे फक्त साधूलाच येते. पाठांतर कोणाला येते, कोणाला पाठांतर करता येते, कोणाला पण. तुम्हाला याच्या पलीकडे सांगू का? आर्घे नावाची काडी आणि मध 6 महिने जर पोपटाच्या जिभेला तशा पद्धतीनं जर घासला तर तुम्ही वाचवलेली ओळी पाठ करून पोपट सुद्धा म्हणू शकतोय. अगा राव्याचे निरसने भय मधुयाम शर्करेशु आर्घ्या येती रसने स्थितो बोलत सतीशी उत्तम. हा त्याच्या मधलं कडवं सापडत नाही. तो सुद्धा रामराम घालू शकतोय, या पाहुणं म्हणू शकतोय, बसा पाहुणे म्हणू शकतोय. पोपट. मग पाठांतर करून जर दयांत करण्यात नसेल तर हे सोयाबीनवरच्या आळ्या खाणारे पोपट येतं. विठाला विठाला विठाला. साधू हे साधूची परीक्षा आचरण आणि दया, आचरण आणि दया ह्या गोष्टीनं साधूची परीक्षा आहे. मग अशा आहेत का? पांढरे कपडे घातल्यानं साधू नाही. पांढरे कपडे घातल्यानं जर साधू झाला असता तर बगळ्याचा नंबर पहिला लागला असता. मला असं वाटतंय भारतात एकही बाई नसल बगळ्याच्या पखाईतके कपडे नवऱ्याची धुती. आणि जरी धुतले असल आणि तो जर लोळणारा असल तर पुन्हा कपडे भरत येत. बगळे कुठेही लोळू द्या काळे पडतच नाही. मग बगळ्याच नंबर पहिला लागला असता का नाही? पण नाही. रंगानेही साधू होत नाही. गंधानं जर साधू झाला असता तर आपल्याला कळाल्यावर आपण गंध लावतो, आणि कळायच्या अगोदर आपले आईवडील आपल्याला गंध लावतात. आपण कळाल्यावर लावतो किंवा कळायच्या अगोदर आपले आईवडील आपल्याला तिलक लावतात. अशा म्हशीला पोरं झाले चंद्रे हाले. हाल्या कसा आहे? चंद्र आहे. आणि त्या बोकड्याच्या बाबतीत तर कीर्तनात सांगूच नाही. मागं ते एक बोकड्या 6 कोटीला ऐकला. त्याच्या कपाळावर चंद्र होता, काळा ठिक्कर बोकड्या, कपाळावर चंद्र टिका. 6 कोटीला ऐकला. बोकड्या 10.5ला दात घासणाऱ्यानं विचार करा. बापानं 72च्या दुष्काळात 1 टायमाची भाकर खाऊन आपल्याला जमीन कमवून ठेवली. तो 10.5ला दात घाशी तू, यानं जरासा विचार करावा. कपाळाला जन्मताच टीका असलेला बोकड्या जर 6 कोटीला इकतू तर 10.5ला दात घासणारा पिराला कापायच्या पण कामाचा नाही ना. याला लोक पिराला पण कापायचे नाही ना. या सुंबळ्याला जरासा विचार करायचा की पशुमध्ये काही दर्जा प्राप्त मागच्या पुण्यानं प्राप्त केलेला बोकड्या इतक्या किमतीचा असेल तर बुद्धिजीवी मुलांनी किती मोठा विवेक डोक्यात आणायला पाहिजे. आपण किती मोठे त्याचा विचार करावा. म्हणजे गंधानंही साधू नाही, कपड्यानंही साधू नाही, माळा घातल्यानं साधू कसा होईल? मी चष्टात्मक बोलत नाही, पण चोपदारी इतक्या माळा कायमस्वरूपी असतात का फक्त कीर्तनातच? मी गळ्याची शपथ उपेक्षात्मक बोलत नाही, कारण नंतर कोणी हिचकायचं नाही याच्याकरता आताच शपथ घातली. कायमस्वरूपी नसतात ना? नाही. म्हणजे इतक्या गळ्यात माळा असेल पण इतक्या नसत्या ना.
नाही. म्हणजे माळा घातल्यानेही साधुत्व नाही. आमची इथे एक जण 35 माळी घालीत होता, एकाची उधारी देत नव्हता. एकाची नाही, एकाची उधारी नाही. दुकानच बदलीत होता. 40 वर्ष दुकानं बदलली आणि दुकानं संपल्या होते. म्हणला पोर होत आताकडे दुकान नवं नाही, कारभार तुमच्या हातात. आणि पोरं कोण्यात दुकानदाराला माहित नाही, ते बनलं घेऊन आपले आणायचे. त्याच्यातल्या एका पोराने 20 वर्ष दुकानदार चलिले. काय नसते माळा शिल्लक, गंध मोठा लावला म्हणजे ह्याच्यावर कसं शक्य? नाही नाही. साधुत्व येण्यासाठी आचरण आणि दया ह्या दोन गोष्टी अत्यंत गरजेचे आहेत. जोपर्यंत दयेचं सूत्र ज्याच्या अंतःकरणात नाही त्याला साधुत्वच येत नाही. तो साधूच्या लायकीचा नाही, तो साधू म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही, खरं तो साधूच्या रांगेतला नाही. ऐका पुढे व्याधी, ऐका. तुम्ही जेवढा आशीर्वाद देतील तेवढा बोलण्याचा प्रयत्न करतोय. दया तिचे नाव, भूताचे पालन. दया कशाला म्हणायचं? अहो, जीवाचं पालन करणं हिचं नाव दया आहे, हिचं नाव दया आहे. काही माणसं इतकी पांचट उभाटे आऊत आणतील. आऊत बुडत नसेल तर उभाटे आणतील. उभं राहूनही बुडत नसेल तर दगड टेकून त्याच्यावर उभं राहतील. आणि संध्याकाळी बैलाच्या वैरणीची सोय काय? माती खातील का ती बैल? ज्या बैलावर आपल्या पोटाची तृप्ती होण्यासाठी आपण मोती कमवतो, धान्य कमवतो, त्या बैलांचा वाटा जर त्यांना खाऊ घालणं कोट्यावधी यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होते. त्या पशुविषयी जर आपल्या अंतःकरणात दया नसेल तर काय अर्थ नाही, काय अर्थ नाही. कशी या माणसांनी किती गंध लावले, किती माळा घातल्या आणि किती जरी पांढरी कपडे घातली तर ही साधूच्या यादीत कशी येतील? आमची इथे एक माणूस दूध काढायचा म्हशीचं गाईचं दूध काढायचं. शेळ्या बी होत्या त्याच्या इथं, ते बी सांगतो. गाईचं दूध काढायचं, म्हशीचं दूध काढता. सगळ्याला शेतकरी जर असाल तर माहिती आहे, दूध काढताना धार काढताना बकिटातलं थोडंसं दूध किंवा तांब्यातलं लोटीतलं चरवीतलं दूध थोडंसं सड म्हणजे स्तन कोरडं झाल्यावर त्याला लाईत असते. तो लाईत नव्हता. हा, ते ओलं करायचं तोंडातल्या पाण्याने. म्हणजे विचार करा, खालचं दूध संपू नये म्हणून ज्या गाईची धार काढतो, ज्या म्हशीची धार काढतो, तिच्या स्तनाला दूध न लावता तोंडातलं पाणी लावतो. ह्यो हरामखोर काय गाईला पेंड चारणारे? वासरू मारणार का नाही? तो किती विचित्रपण आहे. शेळीच्या बाबतीत तर अशी काही माणसं बहादर. गाईला तरी म्हशीला कळवा घालावा लागतो, तापड असेल तर. शेळीला कळवा घालायचं काम नाही. पाय वडणं म्हणजे इथं नाही, इथं मी आता बसलेलो म्हणून इथं सांगायलो. नाही तर शेळीचं तंगड वाढायचं, लगेच मेचकेत दाबायचं, सगळी पिळून घ्यायची आणि नाही दूध आल्या पुन्हा खालून असा रट्टा द्यायचा, उलटी मूठ आणायची. हे आहे ना, किती जरी माळी घातल्या तर दयेच्या सूत्रात येतात का? साधूच्या यादीत येतात का? अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही, अद्याप नाही. साधू कोणाला म्हणायचं? कशाला म्हणते दया? श्रीमंत श्री चोखोबाराय मंगळवेढ्याचे मालक, ह्यांना मुलगा झाला. रानोबा नावाचा वारकरी, यांना नातू झाला. पंढरपुरातल्या मालकाचा अंतःकरण चोखोबाराय, यांना मुलगा झाला. त्या मुलाची आई सोयराबाई, आत्या निर्मळा, बाबा चोखोबा, आजोबा रानोबा. एवढं मोठं सुंदरसं पवित्र कुळ. अजून एक व्याख्या सांगतो. ह्या मुलाचं बाळंतपण, हा मुलगा ज्या आईला जन्माला आला त्या आईचं बाळंतपण करण्यासाठी जगाचा बाप 27 दिवस लुगडं नेसून होता. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. 27 दिवस लुगडं नेसलं, टाळू माखली, नाहू घातलं, बाळंती धुतले, सगळं काम केलं. पण कर्मनो गहनो गती. 28व्या दिवशी त्याच्या आईच्या वक्षस्थळातलं दूध संपलं. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. दया कशाला म्हणतात? गाडीकर सांगतो, दया दया. पोटामध्ये बाळ आणि वक्षस्थळात दुधाची उत्पत्ती करणं हे पंढरीतल्या मालकाचं काम आहे, तुमचं आमचं नाही, त्या मालकाचं काम. पण का
काय शरीरातला दोष असेल देव जाणे. दूध संपलं. रडत होतं. सारखं ओरडायचं, सारखं. भूक लागलेली आहे, पोटात डोम पेटलाय, मुठी वळलेल्या आहेत, त्वचा सुरकुट्या पडल्या त्वचेवर. काय करावं, काय करावं, काय करावं, काय करावं. कधी मधी एक अर्धा थेंब वक्षस्थळातून याचा, ते त्याच्या तोंडात सोडायचा. दुसऱ्याचीतून दूध आणायची पात्रता नाही, योग्यता नाही, लायकी नाही. दुसऱ्याच्या दारात जाता येत नव्हतं. अत्यंत काळ विचित्र होता तो काळ इतका विचित्र होता. दुसऱ्याच्या दारातून जर चालायचं असेल तर कमरेला फडा बांधलेला असायचा, आणि थुकायचा असेल तर गळ्यात गाडगं बांधलेला असायचा. मी 700 वर्षापूर्वीचा काळ सांगतोय, आताचा नाही. रस्त्यानं थुकायची सुद्धा परमिशन नव्हती कोणाला? माझ्या चोखोबरायला. आणि चोखोबरायचं शरीर किती पवित्र असेल. ज्या चोखोबरायाने रामकृष्ण हरी म्हणल्याच्या नंतर स्वर्गातलं आमरस शुद्ध होतंय, त्यांची वाणी किती श्रीमंत असेल कल्पना करा. पण त्यांना तुमच्या माझ्यासारख्या हरामखोराच्या दारात यायची परमिशन नव्हती, परवानगी नव्हती. फार 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 घाणेरडा काळ होता, फार घाणेरडा. माझं असं वाटतंय, बेलायक माणसांना रक्ताची असली तरी घरात घेऊ नका, पण लायक माणसं कोण्याही जातीची असली तरी त्यांचा विनकार करू नका. उचनीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोन या. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो आहे संवेदशास्त्री. सांप्रदायात चांगलं वागणाऱ्याला किंमत आहे. मग तो आपल्या रक्तातला जरी असेल, आपल्या नात्यातला असेल, आणि तो चांगला वागत नसेल, तर मग त्याच्याशी तुम्ही काही वागा, नका स्वीकारू. पण कोणी असू द्या, तुमचा परिचय नसू द्या, पण त्याचं जीवन जर सोन्यासारखं निर्मळ असेल तर त्याच्या लांब जाणं म्हणजे आपलं 10 पिढ्याचं पाप उतू आलं असं समजायचं. कल्पना करा, तुमच्या माझ्यासाठी चोखोबराय किती निर्मळ होते हे काय गिरगावच्या बाळ्याला सांगता येईल? एवढी लायकी आहे का माझी? महाराज, स्वर्गातल्या अमर लोकायला जीवदान द्यायची ताकद ज्यांच्यात, तो जगात एकच पठ्ठ्या जन्माला, ती फक्त चोखोबराय. ती म्हणतो चोखोबराय. आणि त्या चोखोबरायच्या मंडळीचं वक्षस्थळातलं दूध संपलं. बरेच दिवस कसं तरी लेकराला सांभाळायचा प्रयत्न केला, आणि सहज उदात्त अंतकरणाने मालकाला सांगितलं, मालक आता तुम्ही एक गाय घेऊन या. गाय आणण्यासाठी मेहुणा राजाला जायचं ठरलं. बुलढाणा जिल्ह्यात मेहुणा राजा नावाचं गाव आहे. तिथं निर्मळा नावाची बहीण दिली ती चोखोबरायची. संसाराचे भय धरोनी मानसी, चोखा मेहुन पुरीशी जाता झाला. पुरावा या अभंगातला. संसाराचे भय धरोनी मानसी, आणि चोखा मेहून पुरीशी जाता झाला. तिथं गेल्याबरोबर बहिणीनं जवळ अंथरून टाकलं. बैसोनी एकांत पुशे गुजमात, वहिनी शमवंत आहेत की. भाऊजाईने विचारलं, दादा वहिनी खुशाल आहेत का? तुम्ही तुमच्या भावाला काय म्हणताल जर राखी बांधायला आला तर? एकच म्हणताल, दादा आई खुशाल आहे का? दादा बाबा खुशाल आहेत का? दादा तुझे पोरं खुशाल आहेत का? इथं बसलेल्या कोण्या बाईनं हातवरी करून सांगा, मी भावाला म्हणत होते भाऊजाई खुशाल आहे का? चपलाचं मंदिर बांधीन मी तिच्या. कारण तुमच्या जिभेला अशी वेल्डिंग झाली, तुम्ही भाऊजाईला नीट म्हणतच नाहीत, त्याच्यामुळं तुमची भाऊजाई भारीची साडी नेशीत नाही. विठाला 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 त्या बाईला माहेरातून भारीची साडी नेसून यायची, तिनं भावाला चोंभाळायचं नाही. तिनं जास्तीत जास्त भाऊजाईचं वर्णन करायचं. भारीची साडी भेटणार तुम्हाला, भारीची. 700 वर्षापूर्वी निर्मलाबाई साहेबांनी किती कौतुक केलं आपल्या भाऊजाईचं. वहिनी क्षमवंत आहेत की. वेगात सांगतो दैवर महाराज. चोखोबरायने सांगितलं, ताई सगळे खुशाल आहेत, पण तुला भासा झाला ग. त्याच्या आईला दूधच नाही, गाय नेण्यासाठी आलतो. याच्यातला मधला संदर्भ सांगतो बरं का. तुम्ही हा संदर्भ आपल्याकडे लावायचा नाही. बहिणीच्या घरची गाय भावानं कधीच आणायची नाही. पुन्हा गिरगावकराच्या नावानं दगड टाकताल. बाळू महाराजांनी सांगितलं, अडचण आल्यावर बहिणीची इथल्या गायी आणता येत नसत्यात गाडेकर बुवा. मग चोखोबरायनं आणली. त्याचा एक पुरावा सांगतो.
चोखोबाऱ्यानं सांगितलं, सोयरा दिपाळी पंचमीला साडी चोळी देता आली तर ताईला देवा ग. बहिणीच्या घरचं खाणं म्हणजे उलटी गंगा वाहत असते. 4-4 पिढ्यापर्यंत त्याचा दोष जळत नसतो. बाई किती हुशार होत्या. बाईनं सांगितलं, मालक तुमच्या ताईची गाय आणायची, फुकट आणायची नाही आणि पैसे द्यायचे नाही. गाय फुकट आणायची नाही आणि पैसे द्यायचे नाही. पैसे द्यायचे नाही याच्याकरता जवळच पैसे नव्हते. मग फुकट आणायची नाही याचा अर्थ काय? गाय आणि वासरू परत करायचं आणि त्या दुधाच्या बदल्यात तुमच्या ताईनं जेवढा वेळ मला दास्यत्व सांगितलं तितका वेळ मी त्यांच्या घरचं काम करील. याचा अर्थ गाय फुकट आणायची नाही. असं सूत्र होतं. बऱ्यापैकी 2-4 सूत्र आहेत, पण वेगात येतो. 1-2 तरी मुद्दे सांगता यावा असं म्हणून पुढे सरकतो. असो, आणि सांगितलं ताई गाय पाहिजे. तात्काळ मालकाला निरोप गेला. शेतात मालक होते, भारदस्त होते, श्रीमंत होते. 700 वर्षापूर्वीचा काळ येतो. मोठ्या माणसांचं वाक्य, चोखोबाराच्या मेवण्याच्या बैलगाडीला म्हणे सोन्याच्या शिवळा होत्या. मी काय तिथला सरपंच नव्हतो, पण पुराण सांगते, पहावे पुराणी विचारोनी. वारकरी संप्रदायातल्या लोकांनी पुराणाचा आधार घेऊन बोललं पाहिजे. भंगिऱ्याचा आधार घेणं म्हणजे त्या कीर्तनकारालाही नरकाला जाणं, त्याला पाकिट ज्यानं दिलं त्यालाही नरकाला जाणं, आणि त्याचं जनकीर्तन ऐकले त्यालाही नरकाला जाणं. विठाला 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 पाहुणी ग्रंथ किंवा पहावे पुराणी विचारोनी तुकोबारायचं मत आहे. एवढी मोठी श्रीमंत भारदस्त बहीण मालकाला बोलवलं, सांगितलं गाय न्यावी लागते. आणि लागलीच सांगितलं, एका निमित्तानं चला पंढरीचं दर्शन होईल, मालकाचं मालकिनीचं दर्शन होईल, तीर्थराजाचं दर्शन होईल, चंद्रभागे मातेचं स्नान होईल, चला आपण. आणि बाळही पाहण्यात येईल. लागली डमणी झुपली, बैल घेईल थाट. बुलढाणा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात लगेच पंढरीला बैलगाडी पोचली. दया सांगते, दया. चोखोबारायांनी पाहिलं, मंडळीनं बघितलं, वंस आल्यात. या ताईसाहेब हात जोडले. हातात असं बालक होतं, ननंदेच्या हातात देऊन टाकलं. वहिनी, याची त्वचा निळसर पडलेली आहे, हे डोळे उघडत नाही, अंगावरची त्वचा वृक्ष झाली. कारण काय? काल परवापर्यंत 4-2 चमचे दूध पोटातनं हृदयातनं येत होतं, त्याला पाजित होते. पण या मागच्या 2 दिवसात एक थेंब सुद्धा वक्षस्थळातून दूध येत नाही. त्याच्याकरता ही परिस्थिती झाली. म्हणून गाय आणण्यासाठी पाठवलं. चोखोबारायांनी गाईला वासरू सोडलं. मी सांगत नाही, पुराण सांगते. वासरू सोडल्याच्या नंतर चोखोबारायांनी दूध नाही काढलं दूध. बहिणीनं सांगितलं, दादा दूध नकोय. मेवण्यानं सांगितलं, पाहुणे दूध नकोय. पत्नीनं सांगितलं, धनी दूध नकोय. पत्नीने विचारलं, मालक हे वाचेल का? डोक्याला हात लावला आणि पंढरीचं स्मरण केलं आणि सांगितलं, सोयरा आपण काही त्याला नारळ फोडलं नाही, उदबत्ती लावली नाही, नवस केला नाही, त्याला कापूर लावला नाही, काही नाही. त्याला पोरगं मागितलं नाही, त्यानं मनानं दिले ना, मनानं दिले. मग त्यानं मनानं दिले, मग वाचवायचं का मारायचं त्याच्या हातात आहे. या प्रपंचातल्या लागलेल्या, या विलीला लागलेलं फूल सुकू द्यायचं का तेवत ठेवायचं हे त्याच्या हातात आहे. पण गाय ही वासरासाठी दूध देत असती, मालकासाठी नाही. म्हैस ही वगैरासाठी दूध देत असती, मालकासाठी नाही. शेळी ही तिच्या पिलासाठी दूध देत असते, मालकासाठी नाही. वाघीण ही छाव्यासाठीच दूध देत असते, पाळणाऱ्यासाठी नाही. वाघिणीचे पाय बांधून जर दूध काढायचा प्रयत्न केला तर स्तनातून रागाच्या भरात दूर येईल किंवा गरम वाफ येईल, पण दूध निघत नाही. मात्र हे बाकीचे आपण बाहुबळानं काढतो. आमच्या चोखोबारायानं सांगितलं, प्रिये, जीवनात कधीही या पोटासाठी ईदभर खळगी भरण्यासाठी एक तिळा इतका सुद्धा अनुचित प्रकार केला नाही. जीवनात गाई म्हशी अशी काही वाडा भरलाच नाही. आपण साध्या परिस्थितीत जीवन जगणारी माणसं आतापर्यंत लोकांच्या शिळ्या ताकावर, कुजट ताकावर किंवा वाळलेल्या 4-4, 5-5 दिवसाच्या भाकरीच्या तुकड्यावर जीवन काढलं ग. पण आतापर्यंत अनुचित प्रकार केला नाही, दयेचं सूत्र मोडलं नाही. मला वासरू आखडून दूध काढणं
हे कधीच शक्य नाही. त्याच्यापेक्षा जगवायचं का मारायचं तो ठरवील. नंतर देवाचं चित्र दाखिल्याच्या नंतर ते बाळ वाचला हा भाग सोडून द्या, पण चोखोबरायाच्या अंतकरणात एवढी मोठी दया, एवढी मोठी दया, एवढी मोठी दया की ती दया मोजत असताना विधात्याकडं सुद्धा तराजू नव्हतं. स्वतःची पत्नी सांगते, मालक हा अपत्य आपला बालक आहे, तुमच्या ताईनं गाय दिली, या गायीच्या बदल्यात मी नाना प्रकारचं काम, अद्याप नाही, नाही म्हणजे नाहीच दूध काढलं, नाहीच काढलं, नाहीच काढलं. अगा वत्साचे नि आनन फुटे, वत्साचे नि आनन फुटे, सवे दुग्ध धारा न नेटे. धारा येत नसत्यात, वासराच्या बाजूला सैल सोडलेल्या गोऱ्याला फेस येत असतो, फेस फेस येत असतो. शेतकरी जर असाल तर लक्षात येईल. तया धवला ती काढिता चंद्रामृत, चंद्रासारखं तेजस्वी तो फेस. तो नको ग म्हणले, नको पाप घेऊ, त्याची माय त्याच्यासाठी दूध देती आणि यानं तू त्याच्यासाठी दूध द्यावा. तुझ्या शरीरातली व्याधी ही या वासरासाठी कारणे का ठरवते ग? कशाला पुढच्या जन्मात तू हे कर्ज डोक्यावर करून ठेवते? इतक्या टोकाचा विचार करणारे श्रीमंत श्री चोखोबराय नाहीच वासराचं दूध काढलं. आता तो जगाचा बाप होता महाराज, त्याला मारायला इतकं सोपं होतंय. उपजताची कर्म मेळा आणि वाचे विठ्ठल सावळा, झाल्या झाल्या जगाच्या मालकाचं भजन करणारा मुलगा, त्याला तरी जगाचा बाप कसा मारेल महाराज? पण नाही नाही, तिळा इतकी सुद्धा दया ढासळू दिली नाही. म्हणून साधू कोणाला म्हणावा? ते पहिल्या कडव्यात. सर्वभूती दया, दया सर्वभूती दया, सर्वभूती दया, दया सर्वभूती दया. सर्वभूती दया, दया सर्वभूती दया, सर्वभूती दया, दया सर्वभूती दया. साधू म्हणावे ऐशिया, साधू म्हणावे ऐसिया, जग ब्रह्मरूप जाना, जाना जग ब्रह्मरूप जाना. साधू म्हणावे ऐसिया, साधू म्हणावे ऐसिया, जग ब्रह्मरूप जाने, जग ब्रह्मरूप जाने. नाही करू शकत आपण. मी कीर्तनात दयेचं सूत्र गोड सांगल, पण त्यांच्या पायाला चिटकलेल्या मातीची पण बरोबरी करू शकत नाही. म्हणून साधुत्वाचं गप्पा आम्ही हाणायच्या नाही. दुष्काळ पडला, मंगळवेड्याचं भांडार सांभाळायला दामू शेट्टी होते. ड्युटी संपली, मंगळवेड्याहून पंढरीला निघाले. वास्तव्य पंढरपुरात होतं, काम मंगळवेड्यात होतं. भांडार बिदरच्या बादशाचं होतं, समाजानं मुसलमान राजा. धान्याचं कोठार सांभाळायचं काम दामू शेट्टीकडं. 7-7.25 किलो महिन्याला धान्य भेटायचं. तितक्या धान्यात 14 लोकांचं कुटुंब सांभाळायचं. रस्त्यानं चाललेत, चलता चलता एका बाईच्या मांडीवर लेकरू होतं. 7-8 वर्षाचं लेकरू असेल आप्पा. रडू लागली. दामू शेट्टी घोड्यावरून खाली उतरले. बादशाचं घोडं होतं बसायला.
खाली उतरले. माय काय ग, 2 दिवस झालं भाकरीच नाही. काय देऊ त्याला? कोण आहे? मुलगा आहे. घर कुठे आहे तुमचं? आज सकाळी याला घेऊन सरदाराकडे आलते. भांडार सांभाळणारे वेगळे आणि हे याच्यातलं धान्य कोणाला द्यायचे याच्यातली ताकद वेगळ्याची. त्याला दाखविले लेकरू पदरात 800 चिठवक्षे निठवक्षे किलोचं धान्य द्या. अविरत भांडाराची सेवा करील पण काहीतरी द्या. नाही दिलं. इथपर्यंत लेकरू चालवत खांद्यावर कस तरी आणलंय. आता मलाही चालता येत नाही, करू काय? दामू शेट्टी जवळ येतात आणि त्याचा हात उचलून पाहतात. हात सोडला, खाली पडला. डोळ्यातून पाणी आलं. मा गेलं गय गेलंय. कबीर कहे जग अंधा, अंधी जैसी गाय, बछड़ा था सो मर गया, झुटी चाम चटाय. मेलेल्या वासराची चांबडी जशी आंधळी गाय चाटते तशी ती माऊली भावनावश झालेली. अपत्य मृत्यू पावलं. समोर गेल्याच्या